रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात निलेश राणेंचं सूचक वक्तव्य आहे। भाजपकडून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल असं ते म्हणतात। जो उमेदवार असेल तो कमळ चिन्हावर लढेल असं देखील निलेश राणे यांचं म्हणणं आहे। विद्यमान खासदारांना कुठलीही विकास कामं केलेली नाहीत असा टोला देखील निलेश राणे यांनी लगावला। इस बार 400 पार हा नारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। ही लोकसभा मागच्या 10 वर्षांमध्ये ही काहीच काम स्थानिक खासदार करू शकले नाही। ते काय इम्पॅक्ट वाढू शकले नाहीत, त्यांना काय विकास कामं जमली नाहीत, त्यांना अनेक गोष्टी जमल्या नाहीत। म्हणून आता डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि भारतीय जनता पक्ष अजूनपर्यंत ह्या लोकसभेला अजून उमेदवार जाहीर केलेला नाही। लवकरात लवकर होईल आणि जे होतील ते 100% भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।